तिकडे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वेगानं वाटचाल सुरू आहे। नदीचं पाणी पात्राच्या बाहेर जाऊन अनेक ठिकाणी शेतातही विस्तारलंय। नदीच्या या अकराळ विकराळ रूपाचा ड्रोनच्या माध्यमातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं धोका पातळीकडे आता वाटचाल केलेली आहे आणि या नदीचं रूप आहे ते ड्रोनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय। न्यूज 18 लोकमतसाठी खास अमित पाटील या ड्रोन पायलटने ही दृश्य आहे ते टिपलेले आहेत आणि ही आपण दृश्य पाहू शकतो। या सगळ्या परिसराला या ठिकाणी बेटाचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळते। ब्रह्मपुरी टेकडी या परिसरातलं ही सगळं दृश्य आहे आणि तुम्ही पाहू शकाल या सगळ्या परिसरातून हा शिवाजी पुलावरचा हा सगळा नजारा आहे तो आपल्याला दिसून येते। पंचगंगा नदी अकराळ विकराळ सगळीकडे या शेतामध्ये पसरल्याचं आहे ते दृश्य यामधून आपल्याला दिसून येते। या सगळ्या परिसरामध्ये पंचगंगा स्मशानभूमी सुद्धा आहे आणि या पंचगंगा स्मशानभूमीला सुद्धा या ठिकाणी पाण्याचा विळखा आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येते। ह्या सगळ्या परिसरातली शेती पाहायला गेलं तर जवळपास हजारो हेक्टर शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आणि पंचगंगा नदीचं जे विस्तारलेलं पात्र आहे ते तुम्हाला या ड्रोनच्या माध्यमातून अमित पाटील हे आपल्याला दाखवताना दिसून येत आहेत। एकूणच पाहायला गेलं तर पंचगंगा नदी सध्या इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते। 81 बंधारे आहेत ते जिल्ह्यातले पाण्याखाली गेलेले आहेत आणि एकूणच कोल्हापूरची परिस्थिती पाहायला गेलं तर 2019 आणि 21 प्रमाणे महापूर यावर्षी सुद्धा येतोय का अशा पद्धतीची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। कारण हे सगळं नदीचं पाणी पाहायला गेलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये आता शिरताना पाहायला मिळते। 2019 आणि 21 याप्रमाणे कोल्हापूरला यावर्षी सुद्धा आहे ते महापुराचा फटका बसवण्याची शक्यता आहे, तर नाकारता येत नाही। आणि ही सगळी जी दृश्य आहेत ते ड्रोन पायलट अमित पाटील यांच्या माध्यमातून खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांच्यासाठी आम्ही दाखवत आहोत। आणि यानंतर कोल्हापूरचं हे दृश्य पाहून लो लाईन एरियामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपला निर्णय आहे तो घ्यायचा आहे। मात्र एकूणच जिल्हा प्रशासन या सगळ्या बाबीवरती सज्ज झाल्याचंच आहे ते पाहायला मिळते। ड्रोन पायलट अमित पाटीलसह कॅमेरामॅन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। तिकडे लोणावळा आणि परिसरात सध्या तुफान पाऊस पडतोय। ढग फुटी सदृश्य पावसानं लोणावळ्याच्या सखल भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। प्रामुख्यानं मळवली भागात वेगवेगळे बंगले आहेत किंवा अतिशय विरळ अशी वस्ती आहे। या भागात 20 ते 22 पर्यटक काही ठिकाणी अडकले होते, पण आता ही जी दृश्य तुम्ही पाहता ते या सगळ्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात यश आलंय। शांत होतो परत येतोय शांत होतो ना।